येवला तालुक्याच्या विसापूर येथे जमिनीच्या वादातून जाळपोळ करत 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळते। या मारहाणीत 10 गंभीर जखमी असून मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। याबद्दल अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील विसापूर या ठिकाणी गट नंबर 17 मध्ये विठ्ठल सखाराम भड व दिलीप दत्तू बोळीच यांच्या कुटुंबियांनी जमीन खरेदी केली होती। मात्र जमीन मोजणी होऊन कोर्टात वाद सुरू असताना दिनांक 7 जून 2025 रोजी दुपारच्या सुमारास दोन्ही गटात तुंबळ हाणामारी होऊन एकूण 10 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे। मला असं सीएम साहेबांना सूचित करायचं आहे की जे येवला पोलीस स्टेशनचे बीट हवालदार आमचे सावरगावचे सचिन वैरागर म्हणून व त्यांचं पोलीस स्टेशन याच्यामध्ये पुरेपूर मॅनेज झालेलं आहे। त्यांच्यावाली एक सीबीआय चौकशी करून त्यांची कॉल हिस्ट्री काढून त्यांची पुरेपूर चौकशी करून आमच्या कुटुंबाला पुरेपूर न्याय मिळवून द्यावा अशी सीएम साहेबांना मी विनंती करतो। विठ्ठल सखाराम भड, विसापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक। मी गट नंबर 17 परवानगी आणून जमीन खरेदी करेली, तरी पण हे सामनेवाले माझ्यावर दमाव टाकू राहिले हो। 4-5 ट्रॅक्टर काल वावरामध्ये आणि गट नंबर 125 याच्यातही त्याने 26 पार सत्यानाश केला। आणि जवळजवळ 4 कुटुंबाचे माणसं जमा करून जवळ 200 ते 250 माणसं तेवढे माझ्या वावरात येऊन बसलेले, त्यांचे फोटोसुद्धा काढले। आणि पोलीस हवालदार आले, त्याने सांगितलं चला तुमचे 2 माणसं आमच्या संग जबाबाला द्यावा म्हणून आमचे 2 माणसं जबाब गेले। त्याने सुद्धा मारायला सुरुवात केली त्याने। आणि त्यांचे हवालदारच्या डोक्यात काठी टाकेली, एक पाठीत लाकूड टाकेले। ते साहेब पोलीस स्टेशनला जबाब देताना तर मला सुद्धा मारलं। तर मोठ्या साहेब काय म्हणते गपचिक बैस तुला येत गपचिक बैस तुला सांगायचं काय काम आहे। असं जबाबदार राहतं तर आमच्यासारखं काय टिकावं होईल सांगा तिथं। एवढं बोलणं आता काय बोलावं सुचत नाही। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही न्यूज, येवला।